नमस्कार. वाचन कथा आणि कादंबऱ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. अंतरा या कथेच्या मागील भागात आपण पाहिले की अनंत पराहून घरी आलेला असतो. तरीही अंतराच्या घरचे सर्वजण अंतराला न कळू देता अधूनमधून भेटायला जात असतात. एक दिवसही ही गोष्ट अंतराला समजते आणि ती खूप काही वाईट बोलू लागते. अंतराच्या मनात प्रेमाविषयाचा एवढा तिरस्कार पाहून तिची आई तिच्याशी एकांतात बोलायचं ठरवते आणि ती अंतराला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते जे अंतराला तिच्या बालपणापासून पडलेले होते. शेवटी अंतराला आपल्या आईबाबांचा भूतकाळ समजला, पण त्याचबरोबर आईने तिला जे काही समजावून सांगितलेले असते त्याने मात्र अंतराला अनंतचा विचार करण्यास भाग पाडले होते. इकडे अनंतही अंतराच्या आठवणीत अंतराची वाट बघत उदास आणि सारखा विचारात राहत असतो. हे पाहून अनंतच्या आईला अनंतचे वाईट वाटू लागते व ती अनंतला बोलते, अंतरा तुझ्यावर प्रेम नाही करत हे सत्य मान्य करून तू स्वतःचं आयुष्य आनंदी जगायला शिक. त्यावर अनंत आईला सांगतो, मी अंतराला विसरून जगू शकत नाही. पुन्हा मला असे काही सांगू नकोस. इकडे 2-3 दिवस विचार करून झाल्यावर अंतरा अनंतला भेटायला घरी येते. अनंत आणि त्याची आई दोघेही अंतराला घरी आलेला पाहून खुश होतात. अंतरा अनंतसोबत त्याच्या खोलीत गप्पा मारत बसलेली असताना अंतरा अनंतला काही प्रश्न विचारून त्याच्या प्रेमाची परीक्षा घेते. शेवटी अनंत तिला बोलतो, मी तुझ्याशिवाय कधीच कोणावर प्रेम नाही करू शकत. तू माझ्यासोबत लग्न नाही केलंस तर मी अविवाहित राहीन. हे ऐकून अंतरा तिथून निघून जाते. आता पुढे अंतराचा निर्णय काय असेल ते बघूया. कथा इथून पुढे. अंतरा अनंतकडे गेलेली ह्याची खबर तिने घरात दिली नव्हती, पण अनंतने सगळी खबरबात अंतराच्या घरच्यांच्या कानावर घातली होती. अंतरा अनंतच्या भेटीनंतर खूप अस्वस्थ जाणवत होती, पण घरातल्यांनी तिला काहीच विचारले नाही. 2 दिवसांनी अशाच एका संध्याकाळी अंतरा बाहेर जाते म्हणून आपली गाडी घेऊन बाहेर पडली आणि दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडण्यात आला. अंतराला पाहून अनंतची आई चिडली. तिने रागात विचारले, आता कशाला आली आहेस? अंतराने त्यांना पाहत म्हटले, मला अनंतला भेटायचे आहे. पण का? त्या दिवशी येऊन गेलीस आणि परत काय भेटायचे? मला बोलायचे आहे त्याच्याशी. आत येऊ? अंतराचा आवाज ऐकून अनंत बाहेर आला. अंतरा तू? अनंत तयार हो. म्हणजे अंतरा? अनंत, तू हॉस्पिटलमधून घरी बसून बसून कंटाळला असशील. जरा बाहेर जाऊया, तुला बरं वाटेल. हे ऐकून आई गप्प झाली. अनंत अंतराला पाहत राहिला. अंतराने परत हाक दिली, अनंत तयार होतोयस ना? तसा अनंत तयार व्हायला गेला. अनंतची आई गप्पच आहे. हे पाहून अंतरा म्हणाली, काळजी करू नका काकू, अनंतला सुखरूप आणेन. आजारातून बरं वाटण्यासाठी बाहेरची हवा खूप फायदेशीर असते. तोपर्यंत अनंत तयार झाला आणि अनंत आणि अंतरा घरातून बाहेर पडले. अनंतच्या आईने देवाला हात जोडले. अनंत गाडीत गप्प आहे. हे पाहून अंतराने कार चालवत त्याला विचारले, काय झालं, गप्प का? काही नाही, पण आपण कुठे जातो आहे हे कळेल का? कळेल असे म्हणून गाडी एका रेस्टॉरंटकडे येऊन थांबली. अंतराने अनंतला हसत हसत म्हटले, उत्तर. तसे दोघेही उतरले. दोघेही चालत चालत आत गेले. अंतराने वेटरला काही विचारले
तसे वेटर पुढे आणि ही दोघे मागे असे खुल्या गार्डनमधील टेबलजवळ येऊन थांबले. टेबल फुलांनी सजवलेले होते हे पाहून अनंतला काही समजेना. तसे अंतराने त्याला बसण्यास सांगितले. तसे दोघेही समोरासमोर बसले. अनंतने आजूबाजूला पाहिले तर एक तिसरी खुर्ची पण तिथे होती. ते पाहून अनंतने अंतराला विचारले, अंतरा, आपण इथे आणि ही तिसरी खुर्ची, कोणी येणार आहे का? हो अनंत, मला काही सांगायचे आहे. आणि ही सजावट पण त्या माणसासाठीच आहे. त्या माणसासाठी म्हणजे? ज्या माणसावर मी प्रेम करते तो माणूस. म्हणजे प्रेम? म्हणजे प्रेम कोण माणूस? आणि तुला तर प्रेम ह्याची चीड आहे ना? नाही नाही, मला प्रेमाची चीड होती, पण जेव्हापासून त्याला भेटले त्या माणसाने माझे मन बदलले. म्हणून तर मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. काय? हो. हे ऐकून अनंत थोडा गंभीर झाला. हे बघ, मी तुला सांगणार नव्हते, पण तू माझ्यासाठी आजन्म अविवाहित राहू नये म्हणून तुला सांगते. तू लग्न कर. अंतरा, मी तुला सांगितले आहे, मी तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही. पण त्या माणसाला जरूर भेटेन जो तुझा साथीदार असेल. कधी येणार आहे तो? येईल लवकरच. तो खूप चांगला आहे. तुला भेटून त्याला आनंद होईल. माझ्यावर खूप प्रेम करतो तो आणि मीही. हे ऐकून अनंत हसत हसत म्हणाला, ऐकून बरे वाटले की तू कोणावर तरी प्रेम करतेस. मग तो आहेच तसा मन लावणारा. अनंतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. तसे अंतराने फोन उचलला आणि बोलू लागली, आत ये गार्डनमध्ये. माझा मित्र आणि मी वाट पाहतोय. हे ऐकून तर अनंतला अंतरानेच आपल्याला अंतर दिल्याची जाणीव झाली. पण तो माणूस कोण असेल हे मात्र पाहण्याची उत्सुकता त्याला बसू देत नव्हती. कोण असेल ती व्यक्ती? अंतराचे कोणावर प्रेम असू शकते ह्यावर अनंतचा विश्वास बसेना. तरी पण त्याच्या मनाला त्या माणसाविषयी उत्सुकता होती. अंतराने अनंतकडे पाहिले तर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेले जाणवले. तसे ती म्हणाली, अनंत, तुझे डोळे बंद कर. का अंतरा? अरे कर तरी, त्या माणसाला तुला पाहायचं आहे ना? अनंतने रागाच्या भरात म्हटले, त्याला पाहायला मी माझे डोळे का बंद करू? अरे रागवतोयस का? मी कुठे रागवतोय? कुठे रागवतो? मग तुझा आवाज का चढला? आनंदने निराशेत म्हटले, जाऊ दे, कोण आहे? बोलव त्याला, मला पाहायचं आहे. अंतराने हसत हसत म्हटले, बरं बरं, म्हणून तर मी सांगते डोळे बंद कर. अनंतला अंतराचे ते हसणे अजब वाटले, तरी त्याने डोळे बंद केले आणि लगेच वेटर तिथे आला आणि त्याने अंतराच्या हातात काहीतरी दिले. अंतराने ते हातात घेतले आणि समोर धरले आणि अनंतला डोळे उघडण्यास सांगितले. तसे अनंतने डोळे उघडले. अनंतने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. अंतरा, कुठे आहे तो माणूस ज्यासाठी मला डोळे बंद करायला सांगितलेस? हा पहा. कुठे? अरे इथे पहा. अनंतने पाहिले तर अंतराने त्याच्यासमोर आरसा पकडला होता आणि अनंतला आपलेच रूप त्यात दिसत होते. अंतरा, हे काय आहे? मला समजेल. अनंत, आता आणखी तुझी उत्सुकता नाही वाढवणार. शांत हो. ह्या आरशात ज्याचे प्रतिबिंब दिसते ना, तोच माणूस ज्याला तू शोधत आहेस. म्हणजे? म्हणजे अनंत, तोच आहेस तो ज्याच्यावर मी प्रेम करते. काय? काय अंतरा? हो अनंत, पण तू तर माझ्यावर प्रेम. अनंत, माझं मन तू बदललेस. मला तुझ्यावर प्रेम करायला लावलेस. हे ऐकून अनंत खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू परतले.
तो हसत हसत म्हणाला, काय खरंच अंतरा? हो अनंत, प्रेम काय असते हे तू मला शिकवलंस. माझ्या प्रेमाची परिभाषा तू बदललीस. तुझ्यासारखा साथीदार मिळणार असेल तर आणखी काय हवंय? म्हणजे अंतरा तू लग्न? हो अनंत, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. माझे बाबा वाईट वागले म्हणून सगळेच वाईट असतात हे मी गृहीत धरून बसले होते. पण आईने मला समजावले आणि तुझ्या त्या दिवशीच्या बोलण्याने माझे मन मलाच हजार प्रश्न करू लागले आणि मला उत्तर सापडले की तूच माझे सर्वस्व आहेस. अंतरा, हे खरे आहे की मी स्वप्न पाहत आहे? नाही अनंत, तो स्वप्न नाही, हे सत्य आहे. अंतरा, पण मला काहीच कळत नाही. अनंत, शांत हो. ह्या अंतराने तुझे प्रेम स्वीकारले आहे, तेही मनापासून. अनंतचे डोळे भरले. त्याला रडताना पाहून अंतरा म्हणाली, वेड्या, रडतोयस काय? खूप रडलास माझ्यासाठी, पण आता नाही. नाही अंतरा, मी कुठे रडतो? अगं, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. पण ती तिसरी व्यक्ती कोण, जिच्याबरोबर तू बोलत होतीस? आणि ही तिसरी खुर्ची? अंतरा हसत हसत म्हणाले, अरे ते ते मी नाटक केले. हे सर्व तुझ्यासाठी होते. काय अंतरा, पण हे तुला सुचलं? अंतरा हसत हसत म्हणाले, वैशूची आयडिया. मी वैशूला माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर तिने मला तुला जरा फिरवून घे म्हटले. काय म्हणजे वैशू पण? चल आता हस जरा, खूप राग आला असेल ना? नाही नाही अंतरा, असे म्हणून दोघेही हसू लागले. अनंतने अंतराचे आवडते आईस्क्रीम मागवले आणि दोघेही प्रेमाच्या रंगात विरघळले. दोघेही घरी परतले ते आनंदाची बातमी घेऊन. दोघांच्या घरी आनंदाचे वातावरण झाले. अंतराचे नवे रूप पाहून सगळेच खुश होते. असेच दिवस जात होते. दोघेही आपापल्या कामावर रुजू झाले, पण भेटीगाठी वाढत होत्या. जी अंतरा अनंतचे नाव घ्यायला सुद्धा राग करायची, तीच अंतरा आता आपल्या घरी अनंतबद्दल भरभरून बोलत असे आणि आजी आजोबा आणि आई ते मनसोक्त ऐकत असत. अशीच वर्ष निघून गेली. आता मात्र लग्नाची तयारी सुरू झाली. दोघेही लग्नाच्या तयारीत आकांत बुडाले होते. अनंतने तर आपल्या अंतराला नाव ठेवणाऱ्या मित्रांना पहिली पत्रिका दिली आणि आपले खरे प्रेम सिद्ध केले. अंतराच्या घरी तयारी चालू होती, पण अंतराची आई थोडी निराश होती, कारण अंतराचे बाबा असूनही पोरीच्या लग्नाला नाही याचे दुःख तिला झाले होते. तिचे ते दुःख अंतराने ओळखले आणि आईला हिंमत देत आईला एकटीला कन्यादान कर असे सांगितले. पण आपल्या रिवाजात ते बसत नसल्याने आजी आजोबांनी अंतराचे कन्यादान करण्याचे ठरवले. पण अंतराने आपल्या आईला एक अट घातली, ती म्हणजे कन्यादान करतेवेळी तिने तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा. तयारी जोरात चालू होती. वैशू तर खूपच खुश होती, कारण दोघेही तिचे जवळचे होते आणि अंतराला सुख मिळणार होते. ती ही तयारी जोमाने करत होती. तसेच दिवस गेले. साखरपुडाही उरकला आणि अनंतच्या नावाची हळद अंतराला चढली आणि सप्तपदीच्या बंधनात ते दोघे अडकले. अंतराची पाठवणी करताना आई आजी आजोबांचे डोळे भरले, पण अनंतने त्यांना धीर दिला. गृहप्रवेशाच्या वेळी अंतराला उखाणा घेण्यासाठी सांगण्यात आले आणि अंतरानेही न डगमगता भन्नाट असा उखाणा घेतला. अनंतने केले माझ्यावरचे प्रेम व्यक्त, पण मला मुळीच नव्हता रस त्याच्यात. प्रेम ह्या शब्दाचा यायचा राग, पण अनंतने शिकवला मला प्रेमाचा नवा भाग. नव्याने समजू लागले प्रेमाची महती. अभिमान आहे मला सौ अंतरा आनंद देसाई म्हणून घेण्याची. या उखाण्यावर टाळ्यांचा गडगडाट झाला. प्रेमाचा तिरस्कार करणाऱ्या अंतराचा अनंतसोबत सुखी संसार सुरू झाला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडल्यास कथेला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल.
तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.